तर मित्रांनो, गेल्या अनेक महिन्यापासून काही अर्जदार हे म्हाडाच्या मुंबई मंडळाकडे डोळे लावून बसलेले आहेत. आपल्याला माहिती आहे मित्रांनो की सन 2020, 20 ते 21, 21 ते 22 आणि 22 ते 23 या दरम्यान कुठलीही सोडत जाहीर करण्यात आलेली नव्हती. म्हणजे सन 2008 पासून ते 19 पर्यंत प्रत्येक वर्षी सोडत काढण्यात आली, परंतु 2021, 21, 22 या 3 वर्षामध्ये सोडत काढण्यात आली नव्हती आणि त्याच्यामुळं अनेक जण या सोडतीकडे डोळे लावून बसले होते. फक्त 2023 मध्ये लॉटरी काढण्यात आली आणि 2024 मध्ये लॉटरी काढण्यात आली होती आणि पुन्हा 2025 मध्ये ही लॉटरी काढण्यात आली नाही आणि म्हणून अनेकांना असं वाटत होतं की आता म्हाडाची लॉटरी येणार आहे किंवा नाही. सरते शेवटी का होईना, पण म्हाडाने या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच खुशखबर दिलेली आहे आणि ती म्हणजे लवकरच म्हाडाच्या 5000 घरांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. नेमकं जाहिरात प्रसिद्ध कधी होणार आहे आणि नेमकं यामध्ये किती घरे असणार आहेत, कोणत्या कोणत्या गटासाठी घरे असणार आहेत, अंदाजित किमती काय असू शकतात, ही सगळी माहिती आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. आता जी काही जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे मित्रांनो, त्या संदर्भातलं वृत्त हे आजच्या वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेलं आहे. मागील काही दिवसापूर्वी सुद्धा म्हाडाने सांगितलं होतं की फेब्रुवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात ही जाहिरात प्रसिद्ध केली जाईल, परंतु आता ही जाहिरात पुढे गेलेली आहे. आता ही जाहिरात जी काही प्रसिद्ध केली जाणार आहे मित्रांनो, ती केली जाणार आहे एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये. म्हणजे अजून तुम्हाला 1 ते 1.5 महिना वाट पाहावी लागणार आहे. आता यामध्ये मित्रांनो आपल्याला माहिती आहे की जी काही घरे आहेत ती निर्माणाधीन अर्थातच अंडर कन्स्ट्रक्शन घरे यामध्ये समाविष्ट केली जाणार आहेत, कारण सध्या म्हाडाकडे तयार घरांची संख्या फार कमी आहे आणि म्हणून ज्या ठिकाणी घरांचं काम सुरू आहे, जी घरे 2027 पर्यंत आणि 2029 पर्यंत तयार होणार आहेत, अशा घरांचा समावेश या लॉटरीमध्ये केला जाणार आहे. त्यामध्ये सुद्धा सांगितलं गेलेलं आहे की यामध्ये जे काही उत्पन्न गट आहेत ते जास्तीत जास्त घरी 3 उत्पन्न गटासाठी असणार आहेत. त्याच्यामध्ये LIG अर्थातच अल्प उत्पन्न गट, MIG अर्थातच मध्यम उत्पन्न गट आणि HIG अर्थातच उच्च उत्पन्न गटासाठी जास्तीत जास्त घरे असतील असंही कुठेतरी सांगण्यात आलेलं आहे आणि म्हणून अत्यल्प उत्पन्न गटातील अर्जदारांना कुठेतरी या ठिकाणी निराशा होऊ शकते. आता एवढंच महत्त्वाचं मित्रांनो की ही जाहिरात आल्यानंतर आपल्याला कळणार आहे की नेमका अत्यल्प गटासाठी किती घरे उपलब्ध केली गेली आहेत. सध्या घरांचा सर्व्हे सुरू आहे, सध्या घरांचं जे नंबर आहे म्हणजे घरांची काउंटिंग सुरू आहे मित्रांनो. जास्तीत जास्त किती घरे उपलब्ध होतील याकडं म्हाडाने लक्ष दिलेलं आहे, त्याचं काम सुरू केलेलं आहे. यामध्ये प्रामुख्याने 3 ठिकाणचे उल्लेख केलेला आहे. त्या ठिकाणी पहिला आहे पत्राचाळ गोरेगाव पश्चिम, या ठिकाणी 2394 घरे उपलब्ध केली जातील, जी अंडर कन्स्ट्रक्शन आहेत, ज्याच्यामध्ये 2 BHKचा समावेश केला जाणार असल्याची माहिती मिळालेली आहे. 2 BHK आणि 3 BHK असू शकतात असं बोललं गेलं आहे. दुसरा आहे मित्रांनो कन्नमवार नगर विक्रोळी, या ठिकाणी 1300 घरांचं काम सध्या सुरू आहे. आपण गोरेगावच्या ठिकाणी सुद्धा साईट व्हिजिट केलेली आहे, तेथील अपडेट आपल्याला लवकरच मिळणार आहेत. कन्नमवार नगर येथील घरांना सुद्धा आपण ऑलरेडी बाहेरून बाह्य भाग आपण दाखवलेला आहे, नेमका ते इमारत कशी असणार आहे, त्याच्यामुळे आजूबाजूचा परिसर कसा असणार आहे हे आपण पाहिलेलं आहे. तर या इमारतीमध्ये ही घरे उपलब्ध केली जाणार, जी 1300 घरे असणारी, जी 2 BHKची असणार आहेत. तिसरा अतिशय महत्त्वाचं लोकेशन सांगितलेलं आहे प्रतीक्षानगर सायन, तिथे सुद्धा आपण ऑलरेडी व्हिजिट केलेली आहे. प्रतीक्षानगर सायन या ठिकाणी जवळजवळ 500 घरे उपलब्ध केली जातील, ती सुद्धा 2 BHKची असतील अशी माहिती म्हणजे प्राथमिक माहिती मिळते मित्रांनो. अद्याप आपण आतमध्ये आपल्याला परमिशन मिळालेली नाही. ज्यावेळेस आपल्याला आतमध्ये परमिशन मिळेल त्यावेळेस आम्ही आतमधील घरांची जे काही अपडेट आहे ते नक्कीच देण्याचा प्रयत्न करू. अशी एकूण 42 घरे जी असणार आहेत, 4200 घरे ही अंडर कन्स्ट्रक्शन असणार आहेत, निर्माणाधीन असणार आहेत. लक्षात घ्या, ही जी काही अंडर कन्स्ट्रक्शन घरे आहेत याचं तुम्हाला अलॉटमेंट केलं जाणार आहे आणि अलॉटमेंट करण्यापूर्वी जेव्हा तुम्हाला लॉटरीत नंबर लागेल त्याच्यानंतर 5 हप्त्यामध्ये तुम्हाला या घरांची रक्कम भरावी लागणार आहे. 5 हप्त्यात भरावी लागणार आहे. याचा अर्थ तुम्हाला घर लागल्यानंतर लागलीच होम लोनची प्रक्रिया करून ते पैसे टप्प्याटप्प्याने म्हाडाकडे भरावे लागणार आहेत. म्हणजे काय तर तुम्हाला EMI काय जो काय हप्ता आहे याचा गृह कर्जाचा तो लवकरच सुरू होईल आणि तुमचं घर जे आहे ताब्यात मिळण्यासाठी तुम्हाला साधारणतः 1.5 ते 2 वर्ष वाट पाहावी लागू शकते. म्हणून ही बाब कुठेतरी थोडीफार अर्जदाराच्या बाबतीत काही अर्जदारांच्या बाबतीत चांगली बाब आहे, पण काहींच्या बाबतीत वाईट बाब आहे असे आपण नक्कीच म्हणू
म्हणू शकतो, कारण घर मिळण्यापूर्वीच त्याचे हप्ते सुरू केले होतील, त्याचा EMI सुरू होईल आणि त्याच्यानंतर 2 वर्षानंतर जेव्हा ती डेडलाईन दिलेली असेल 2027 किंवा 2029 मध्ये या घरांचं पोझिशन केलं जाणार आहे. आता महत्त्वाचं म्हणजे एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात ही जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या नंतर मे मध्ये याची सोडत जाहीर केली जाणार आहे आणि म्हणून कुठेतरी तुम्हाला एक खूप चांगला अवधी मिळणार आहे. मुलांना सुट्ट्या असणार आहेत, अशा काळामध्ये ही लॉटरी आली तर अनेकांना अर्ज करण्यासाठी, डॉक्युमेंट जमा करण्यासाठी नक्कीच चांगला अवधी किंवा चांगला वेळ मिळू शकतो. पण लक्षात घ्या, मे मध्ये याची जाहिरात होण्यापूर्वी, जेव्हा ज्याची जाहिरात प्रसिद्ध होण्यापूर्वीच तुम्ही तुमचे सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही तयार करून घ्या. आता 42 घरे झाली मित्रांनो अंडर कन्स्ट्रक्शन. या अंडर कन्स्ट्रक्शन घराव्यतिरिक्त काही विखुरलेली घरे आहेत, जे शिल्लक घरे आहेत, जे सोडतीत अद्यापही जाहीर म्हणजे काही कारणास्तव समाविष्ट केली गेली नव्हती. काही अपात्र अर्जदार होते, त्यांचे कोर्टामध्ये केसेस सुरू होत्या, ते घरे म्हाडाकडे येतील. त्याशिवाय काही घरे असे असणार आहेत की जी खाजगी विकसकांची असणार आहेत. अशी एकूण 5000 घरे या लॉटरीमध्ये उपलब्ध केली जाणार आहेत. अजूनही संख्या वाढवण्याचं काम सुरू आहे. सध्या घरांचा सर्वे करण्याचं काम सुरू आहे. म्हणून मित्रांनो, आपल्याला एप्रिलच्या पहिले किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत अजून आपल्याला काही काळ वाट पाहावी लागणार आहे. पण एवढं मात्र नक्की आहे, तुम्हाला जे काही इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे ते इन्कम सर्टिफिकेट कोणतं लागेल हाही प्रश्न आहे. जर ही जाहिरात मार्च मध्ये प्रसिद्ध झाली असती तर सन 2024-25 तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट लागलं असतं. पण ही जाहिरात जर मार्चच्या पुढे गेली, एप्रिलमध्ये गेली तर कदाचित इथे तुम्हाला 25-26चं सर्टिफिकेट हे मागितलं जाऊ शकतं. जे काही उत्पन्नाचा दाखला आहे तो मागितला जाऊ शकतो. आता एवढंच पाहणं महत्त्वाचं आहे की जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर नेमकं यासाठी काही नियमात बदल केला जातो का. जसं की जे काही 5 वर्ष विकण्याची अट आहे ती कुठेतरी काढली जाईल असं बोललं जात होतं, पण अद्यापही त्याच्या संदर्भात कुठलंही भाष्य करण्यात आलेलं नाही. काही अटी शिथिल केल्या जातील असं बोललं जात होतं, पण अद्यापही त्याच्या संदर्भात कुठलाही म्हणजे निर्णय झालेला नाही. आता हेच पाहणं महत्त्वाचं आहे की एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात खरंच ही जाहिरात प्रसिद्ध होते का आणि मुंबईकरांच्या हक्काच्या घराचं स्वप्न हे पूर्ण होते का. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.